नमस्कार मित्रांनो, मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय। या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना, तरुणींना, दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त होत आहे। या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय। म्हणून कित्येक तरुण, तरुणी व दिव्यांग विकलांग व्यक्ती या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे। पण आपल्या समोरील सर्वात महत्त्वाची समस्या काय आहे की आपल्याकडे भांडवल कमी आहे, आपल्याकडे जागा कमी आहे आणि आपल्याकडे अनुभव कमी आहे। मग अशा परिस्थितीमध्ये कमी अनुभवात, कमी जागेत आणि कमी भांडवलामध्ये आपण गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा तरी कसा आणि या व्यवसायाच्या माध्यमातून लाखोंचा निव्वळ नफा कसा मिळवायचा, हा आपल्या समोरील असणारा यक्ष प्रश्न आहे। पण एक अशी अफलातून संकल्पना घेऊन आलो आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये कमी भांडवल असेल हरकत नाही, कमी जागा असेल हरकत नाही, ज्याच्यामध्ये कमी अनुभव असेल तरी हरकत नाही मित्रांनो। अवघ्या 10 गुंठे जागेतून आता आपण कमावू शकता 40 लाखांचा निव्वळ नफा। होय मित्रांनो, गावरान कुक्कुटपालन प्लस शेळी पालन जगातील सर्वोत्कृष्ट ही जोडी आहे मित्रांनो। आणि जर आपण गावरान कुक्कुटपालन आणि शेळी पालन एकत्र केलं तर 100% अवघ्या 10 गुंठे जागेतून आपण 40 लाखांचा निव्वळ नफा दरवर्षी कमावू शकतो। मग यासाठी काय करायचे, कशा पद्धतीने करायचे, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडला तर नक्की लाईक करा। सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठविण्यासाठी व्हिडिओला नक्की मित्रांनो शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानत राहणार। मग आपण मला आपलं मानले का, घरातील सदस्य मानले का, आणि जर मानलं असेल तर कृपया सबस्क्राइब करून घ्या। मग यासाठी करायचे काय मित्रांनो की या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या, तिथे आल्यानंतर लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, गावरान कुक्कुटपालन प्लस शेळी पालन अवघ्या 10 गुंठे जागेत करून आपण कमावू शकता दरवर्षी मित्रांनो 40 लाखांचा निव्वळ नफा। मग यासाठी काय करायचे, कशा पद्धतीने करायचे, सगळं समजावून सांगणार आहे। सुरुवात थोडक्यातून करा, पण शेवट इथं झाला पाहिजे एवढी मात्र गोष्ट लक्षात ठेवा। या असणाऱ्या संकल्पनेला आपल्याला प्रामाणिकपणे न्याय द्यायचा असेल तर एकच काम करायचं, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर बघा मित्रांनो, सुरुवात कुठून करायची तर पहिल्यांदा शेडची निर्मिती। पहिले काय करायचं मित्रांनो, आपल्या क्षेत्रातील सर्वात हलक्या जागेची निवड करायची। आता आपलं क्षेत्र 10 एकर असेल, 12 एकर असेल, 20 एकर, जेवढं क्षेत्र आहे त्याच्यातून फक्त आपल्याला पाहिजे किती 10 गुंठे जागा। मग 10 गुंठे जागा, मुरमाड जिथं काहीच येत नाही अशी जागा निवडा मित्रांनो। त्या जागेला काय करा, कंपाऊंड करून घ्या। तार कंपाऊंड म्हणजे काय की 6.5 फूट उंचीची त्या ठिकाणी लोखंडाची जाळी, त्याच्यावरती मित्रांनो 3 फूट नायलॉनची जाळी, त्याला झटका मशीन लावून टाका म्हणजे भीती बाळगण्याची आवश्यकता नाही। या पद्धतीने पहिले बाहेरचं तार कंपाऊंड करून घ्यायचं। मग दोन्हीच्या सेंटरला मी काय म्हणतो, ही पूर्ण जागा 10 गुंठे, इकडे 4 गुंठे सोडा, इकडे 4 गुंठे सोडा, मध्यभागी 2 गुंठ्याचा शेड तयार करा
आणि या शेडमध्ये काय करायचं मित्रांनो, पूर्ण शेडची उंची 12 फूट असली पाहिजे, त्याच्या 7 फूट उंचीपर्यंत कोंबड्या बसतील आणि वरचे 5 फुटाची जी जागा आहे तिथं आपल्या शेळ्या त्या ठिकाणी विसावणार आहेत. या पद्धतीनं रचना असणार आहे. आणि बाकी इकडे उरलेली 4 गुंठे जागा, इकडे उरलेली 4 गुंठे जागा, याच्यामध्ये काय करायचं, हा जो तुमचा प्रश्न आहे, आता याचं तुम्हाला या ठिकाणी देतो पहिल्यांदा उत्तर. आता बघा इकडे 4 गुंठे जागा आहे ना, तर ही 4 गुंठे जागा इकडची आहे, म्हणजे 4000 स्क्वेअर फीट जागा. तर याच्यामध्ये 8x5 वर तुम्हाला काय करायचे, शेवगा लागवड करून घ्यायची. इकडे पण 8x5 वर शेवगा लागवड करायची, म्हणजे इकडे 100 रोपं बसतील, इकडे 100 रोपं बसतील. आणि कोणती लावायची मग, आपल्याला ओडिसी जातीची लावून टाकायची. त्याचा काय फायदा होतो की शेवग्याचे पानं, फुलं, शेंगा आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करतात. या ठिकाणी शेवग्याची पानं, फुलं, शेंगा आपल्या कोंबड्यांना त्या ठिकाणी कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन डी देतात. त्यामुळे एक तर कोंबडीला खाद्य मिळाले, दुसरीकडे कोंबडीला औषध पाणी मिळाले, तिसरीकडे कोंबडीचं अंडे उत्पादन वाढायले. म्हणजे तुमचा सगळीकडून फायदा होणार. शिवाय त्या शेवग्याच्या शेंगा ज्या निघतात त्या विक्री करू शकतात. अहो शेवग्याच्या एका झाडाला शेंगा निघतात तरी किती जवळपास 15 ते 20 किलो, आणि 20-20 किलो शेंगा साध्या 30 रुपयांनी गेला तर 600 रुपये खर्च तर काहीच येत नाही. जंगली पिके म्हणजे 500 रुपये एका झाडामागे मिळायला काही हरकत नाही. 100 झाडं इथं, 100 झाडं इथं, म्हणजे इकडं 50,000, इकडं 50,000, 1 लाख रुपयांचा निव्वळ नफा, जो की मी अजिबात पकडणार नाही. हा तुमच्यासाठी ठेवा, तुम्हाला उपयोगात येऊन जाईल. हा 1 लाख रुपयांचा निव्वळ नफा तुम्ही चलता चलता या मोकळ्या जागेतून आरामशीर प्राप्त करू शकतात. आता हे मधल्या शेडची रचना बघा. आता जो मधला शेड आहे ना, 7 फूट उंचीपर्यंत आपण काय घेणार मित्रांनो, या ठिकाणी 7 फूट उंचीपर्यंत कोंबड्या, त्याच्या वरती मित्रांनो आपल्या शेळ्या बसणार आहेत. पहिले कोंबड्या किती बसतात हे बघणं तर गरजेचं आहे. त्यानुसार बघा मित्रांनो, खूप जबरदस्त संकल्पना आहे की आपल्याला काय करायचं की 7 फूट उंची आहे ना, तर त्या ठिकाणी आपण समोरून दरवाजा सोडणार, बरोबर आहे, आणि दरवाजे 2 राहणार, एक तिकडच्या ह्याच्यात जाण्यासाठी, एक इकडे जाण्यासाठी, म्हणजे त्या ठिकाणी अडचण भासणार नाही. यानुसार बघा मित्रांनो की आपल्याला काय करायचं की बाबा ही त्या ठिकाणी असणारी पूर्ण जाळी, इथून 1.5 फूट जागा सोडायची. म्हणजे काय, त्या ठिकाणी मित्रांनो 9 इंच जागा सोडायची, आणि 2 फूट, 4 फूट, 6 फूट या 3 असणाऱ्या स्टेजवरती आडवे पाईप टाकून द्यायचे, 20 फुटाचे इकडून, आणि जे 50 फुटाची रुंदी असणार आहे मित्रांनो तिथं काय करायचंय, आपल्याला त्याला सपोर्टिंग द्यायचंय. म्हणजे आपल्याला काय करायचंय मित्रांनो, या ठिकाणी 20x50, 20x50 चे लगोलग त्या ठिकाणी 2 शेड तयार करायचे, म्हणजे 1000 स्क्वेअर फीटचे. यानुसार एका शेड मध्ये किती कोंबड्या बसतात पहिले तुम्हाला समजावून सांगतो, म्हणजे तुम्हाला 2 शेडचं माप आपोआप या ठिकाणी येऊन जाईल. आता एका शेडचा विचार केला तर 20 फुटाच्या आडव्या पाईपवरती 30 कोंबड्या बसतात. आपल्याकडे 2 फूट, 4 फूट, 6 फूट उंचीवरती 3 आडवे पाईप येतं. तिथं मित्रांनो आपल्या किती कोंबड्या बसणार आहेत, एकूण 30 90, इकडं 90, तिकडं 90, 180, आणि इथं 50 फुटाचा जो आडवा पाईप त्याच्या 75, 75 गुणिले 3, 75, 75, 75, 225, या बाजूला 225, म्हणजे जवळपास 450, दोन्हीकडच्या 180, 450 आणि 180 किती होतात मित्रांनो, 500, त्या ठिकाणी 550 आणि 80, 630 होतात. आणि त्यानंतर आपल्या डोक्याच्या वरी 6 फूट उंचीवरती मित्रांनो आपल्याला काय करायचे, 2-2 फुटाच्या अंतरावरती त्या ठिकाणी पाईप टाकायचे, 20 फुटाचे, 50 फुटाच्या रुंदीमध्ये, म्हणजे तिथं मित्रांनो आपले 23 पाईप बसतील, बरोबर आहे. मग एका पाईपावरती 30 कोंबड्या, 23 गुणिले 30 म्हणजे 690 कोंबड्या बसतील मित्रांनो. आणि या 690 कोंबड्यांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर खाली त्या ठिकाणी या पाईपावरती तिकडं म्हणजे साईडच्या पाईपावरती बसणाऱ्या कोंबड्यांची संख्या किती होती आपली, पहिल्यांदा लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्या साईडच्या पाईपावरती बसणाऱ्या कोंबड्यांची संख्या 630 होती, डोक्याच्या वरती 690, म्हणजे त्या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो 1320 कोंबड्या आपल्या साईडच्या पाईपला आणि डोक्याच्या पाईपावरती आरामशीर बसून जात आहेत. आता खालच्या जागेचा विचार करा, खालच्या जागेमध्ये किती कोंबड्या बसायला मित्रांनो, तर खालच्या जागेमध्ये आरामशीर 1000 स्क्वेअर फीटमध्ये 1000 कोंबड्या बसायला हरकत नाहीत. म्हणजे टोटलिटीने 2320 कोंबड्या बसतात. इकडच्या आणि इकडच्या जे दरवाजे त्यातल्या 20-30 कोंबड्या सोडून दिल्या तर आरामशीर पद्धतीने 2300 कोंबड्यांचा हा 1 गुंठ्याचा प्लॉट तयार होईल. असे 2 प्लॉट असणार आहेत, म्हणजे 4600 कोंबड्या बसायला काही हरकत नाही. आणि आपला जो वरचा शेड आहे ना त्या ठिकाणी 7 ते 12 फूट म्हणजे 5 फूट, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 1000 स्क्वेअर फीट कमीत कमी 20 आपण त्या ठिकाणी शेळ्या आणि 2 बोकडं ठेवणार, आणि पलीकडच्या 1000 स्क्वेअर फीटच्या शेडमध्ये 20 शेळ्या आणि 2 बोकडं ठेवणार, म्हणजे 40 शेळ्या आणि 4 बोकडं असं टोटली आपलं नियोजन असणार आहे. आता यांच्या खाद्याचं कसं, याचं नियोजन कसं, तुम्हाला सगळं या ठिकाणी आता समजावून सांगतो.
लक्षात घ्या मित्रांनो, आता आपण याला प्लॉट ए नाव देऊ, याला प्लॉट बी नाव देऊ. ज्यावेळेस आपण कोंबड्या इकडे सोडू तेव्हा शेळ्या इकडे असतील, जेव्हा शेळ्या इकडे असतील तेव्हा कोंबड्या इकडे असतील. म्हणजे 8-8 दिवसानं बदल करायचं. म्हणजे आपल्या शेळ्यांना त्या ठिकाणी आहार मिळतो आणि त्या शेळ्यांच्या ज्या लेंड्या खाली पडतात त्यावरती कोंबड्यांचा खाद्य खर्च सुद्धा ऍडजस्ट होतो. आणि तुम्हाला माहिती आहे खाद्य खर्च 1 रुपयात कसा ऍडजस्ट करायचा याबद्दल आपले व्हिडिओज आहेत, त्याच्यामुळे मी खाद्य खर्चात इथं पडणार नाही. पण या ठिकाणी शेळ्यामुळं आपल्याला कोंबड्यांना 20% खाद्य खर्चात डायरेक्टली बचत होते लेंडी खतामुळं. मग हा पण मुद्दा लक्षात ठेवा की आठवडाभर इकडे शेळ्या ठेवायच्या, आठवडाभर इकडे कोंबड्या ठेवायच्या, मग इकडच्या शेळ्या इकडे येतील आणि इकडच्या कोंबड्या 8 दिवसांनी तिकडे जाईल. असं 8-8 दिवस जर ठेवलं तर यामुळे त्या शेवग्याला पानं, फुलं, शेंगा फुटायला सुद्धा मदत होऊ शकते. आणि त्यामुळे मित्रांनो आपल्या कोंबड्यांना आणि शेळ्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित आहार मिळतो, उत्तम आहार मिळतो आणि त्यांना सुद्धा मुक्त संचार पद्धतीचा टोटली लाभ होत असतो. या पद्धतीनं पूर्ण नियोजन आपलं असायला हवं. आता त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो गोष्ट की उत्पन्न किती होणार. पहिले कोंबड्यांचं बघा, आपल्याकडे कोंबड्या 4000 आहेत, त्या ठिकाणी 4000 कोंबड्यासोबत 600 कोंबडे येतं. 4000 कोंबड्या दिवसाला तुम्हाला सांगतो अंडे किती घालतात, तर 4000 गावरान कोंबड्यांपासून दिवसाला आरामशीर पद्धतीने मिळणाऱ्या अंड्यांची संख्या जर बघितली तर 1800 मिळायला काहीही हरकत नाही. आता 1800 अंडे आपल्याला या ठिकाणी मिळणार, तर 10 रुपयाचा सिंपली या ठिकाणी दर पकडायला हरकत नाही. 10 रुपयाचा दर जर पकडला मित्रांनो आपण या ठिकाणी, तर आपल्याला मिळणारा जो त्या ठिकाणी अंड्याचा एकूण उत्पादनाचा भाग आहे तो असणार आहे 18,000. यातून खाद्य खर्च वगैरे सगळं आपण जर मायनस केलं तर टोटलिटीनं आपल्याला 12,000 रुपयांचा निव्वळ नफा होतो. वरील 2,000 रुपये पण सोडून द्या, 10,000 रुपयाचा निव्वळ नफा प्राप्त करायला काही हरकत नाही. आणि 10,000 दिवसाला म्हणजे महिन्याला किती, व महिन्याला 3 लाख आणि वर्षाला आरामशीर पद्धतीनं या ठिकाणी 36 लाखांचा निव्वळ नफा आपणास या ठिकाणी होत आहे. आता शेळ्यांकडे बघूयात. शेळ्यांचा विचार करत असताना मित्रांनो बघा, ज्या शेळ्या आहेत तर आपल्या या शेळ्या आपण 40+4चा फॉर्म्युला वापरला. एका वर्षामध्ये तसं म्हणतात 1.5 वर्षात 2दा शेळी त्या ठिकाणी डिलिव्हरी होत असते. तिचे पण आपण जानेवारी महिन्यात अशी शेळी आणलेली की ती त्या ठिकाणी गाभणे 8-15 दिवसाची, म्हणजे एका वर्षामध्ये आपल्याला तिच्याकडून 2दा करडं मिळत आहेत. या करडांची विक्री केली तर एक जे आहे बॅच ती खाद्यामध्ये वगैरे जाईल, दुसरी बॅच आपल्याला इन्कम म्हणून येईल. असं मानतात की एका शेळीपासून आपल्याला वर्षाकाठी 15,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळायला हरकत नाही. अशा आपल्याकडे किती शेळ्या आहेत, 40 शेळ्या. 15,000 गुणिले 40 म्हणजे मित्रांनो 6 लाख रुपयांचा थेट निव्वळ नफा. म्हणजे कुक्कुट पालनातून मिळणार आपल्याला 36 लाख, शेळी पालनातून मिळणार 6,42,00,000 रुपयाची टोटल अमाऊंट. यातून 2 लाख रुपये आणखीन कमी होऊ द्या मित्रांनो. वर्षाकाठी या 10 गुंठे जागेतून तुम्हाला 40 लाख रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कोंबडी बघायला येणारा जेव्हा अंडे घेऊन जातो त्यावेळेस तो शेळीला बघून शेळ्या आणि करड नेण्याचा सुद्धा विचार करतो. आणि करड खरेदी करायला आलेला व्यक्ती विचार करतो की इथं गावरान कोंबड्या सुद्धा आहेत, या मी घेऊन जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यामुळे याची मार्केट होते. म्हणजे तुमची एका टप्प्यात त्या ठिकाणी सगळी मार्केट तुम्ही हस्तगत करू शकतात. भविष्यात तुम्हाला अंडे विक्रीला अडचण येणार असेल, गावठी कोंबडीचे अंडे विकण्यास प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता 84 21 82 62 62 वर. आणि दुसरी महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा काय प्रश्न येतो की सर आम्हाला तुमच्यासोबत जॉईन व्हायचंय, आम्हाला तुमचं प्रशिक्षण पाहिजे, नॉलेज पाहिजे, मग आम्ही तुमच्यासोबत कसं जॉईन होऊ शकतो. तर हे पण सांगतो, मी ऑनलाईन सेशन चालवतो. या ऑनलाईन सेशनमध्ये जॉईन होण्यासाठी फक्त 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण माझ्यासोबत जॉईन होऊ शकतात. जॉईन होण्यासाठी 84 21 82 62 62 वर कॉल करा. तुम्हाला लखन सर सगळी माहिती देतील. त्यानंतर तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात. आणि तुमची मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून मी त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केले. आज महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांचे 36 व्हॉट्सअप ग्रुप आहेत. या 36 जिल्ह्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असलं, म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही काय करा, आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 ला पाठवा. अथवा तुमचा जो नाव आणि पत्ता आहे तुम्ही टाईप करून जरी त्या ठिकाणी 84 21 82 62 62 या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवला तरी काय अजिबात अडचण नाही. आणि हा असणारा जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप मात्र मोफत आहे मित्रांनो. तुम्हाला आपापसात चर्चा करण्यासाठी एका व्यासपटावरती आणण्याचा माझा हा असणारा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो
की आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला. तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ, संकल्पना देखील आवडली असेल. पण मित्रांनो, काही समस्या असतील तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न करत जाईल मी. आणि सोबतच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. आणि शेअर करण्यासाठी काय करायचं, पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो, कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार. आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर घ्या ना एकदा सबस्क्राईब करून, विनंती करतो तुम्हाला कळकळीची. मग सबस्क्राईब कसं करायचं तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूच्या तिथं आल्यानंतर लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.